मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पुढच्या 1.5 महिन्यात बेरोजगार होतील असं भाकीत व्यक्त केलंय। सध्या महायुतीकडून महाराष्ट्राची लूट होत असल्याचा आरोप करतानाच आघाडीचं सरकार आल्यावरती सर्वांचा हिशेब करू असा इशाराही त्यांनी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली। या रोजगार मेळाव्याचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। आज जसं आपण या सगळ्या तरुणींना रोजगार देतोय, 1-1.5 महिन्यानंतर हे सरकारवर बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत। पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही, आपल्याकडेच येतील। नोकऱ्या द्या। आम्ही काहीच केलं नाही, रोजगार उद्योगच आणले नाही, आम्हालाच उद्योग नाही, तुम्ही द्या, देणार नाही। आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही। पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी टोले लगावले। कितीही प्रकल्पांच्या फिती कापा, जनता सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही ठाकरे यांनी म्हटलंय। तर ठीक आहे, जेमतेम 1.5 महिना राहिलेला आहे। मोदीजी, आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत असून कंत्राटदारांच्या भल्यासाठीच योजना आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। यावरूनच त्यांनी राज्य सरकारलाही एक इशारा दिलाय। तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात, 1 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरे यांनी टोला हाणला। तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000, त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता। म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी। शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे, सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। महायुती सरकारच्या काळात एकही मोठा प्रकल्प राज्यात आला नाही, उलट अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात केलाय। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना साथ घालण्यासोबतच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी साधली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।